सेल्फ लव्ह हा शब्द जेव्हा मी पहिल्यांदा ऐकला तेव्हा मला फार कन्फ्युजन झालं होतं. कारण आपल्याला नेहमी दुसऱ्यांवर प्रेम कसं करायचं हे शिकवलं जातं. पण स्वतःवर प्रेम कसं करायचं हे फार कमी लोकांना माहीत असतं. सो आज आपण सेल्फ लव्ह म्हणजे नेमकं काय हे जाणून घेणार आहोत. सो व्हिडिओ सुरू करण्याआधी हॅलो एव्हरीवन, कसे आहात सगळे? सगळ्यात आधी एक महत्त्वाची गोष्ट स्पष्ट करते. सेल्फ केअर आणि सेल्फ लव्ह ह्या दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत. शॉपिंग करणं, आवडीचं खाणं, रेस्ट करणं ह्याला सेल्फ केअर म्हणू शकतो आपण. पण तुम्ही जर स्वतःशी बोलताना खूप कठोर शब्द वापरत असाल, जर लोकं तुमचा डिसरिस्पेक्ट करत असतील, पण तरी पण तुम्ही शांत बसत असाल, स्वतःला कंपेअर करत असाल, तर ह्याला सेल्फ लव्ह नक्कीच नाही म्हणत. सेल्फ केअर हे शरीरासाठी असतं, पण सेल्फ लव्ह हे मन आणि आत्म्यासाठी असतं. मग सेल्फ लव्ह म्हणजे नक्की काय? तर स्वतःच्या फीलिंग्सला समजून घेणं, गरज असेल तिथे बाउंड्री लावणं, नाही म्हणताना गिल्ट फ्री नाही म्हणणं, स्वतःला सतत दोष देणं थांबवणं. काय असतं ना, आपण इतरांच्या चुकांना लगेच माफ करतो, पण स्वतःची काही चूक झाली, तर मात्र आपल्याला लगेच गिल्टी फील होतं. तर ह्याला सेल्फ लव्ह नाही म्हणू शकत. बऱ्याच वेळा आपण काय करतो, स्वतःला सांगतो, की मी अजून परफेक्ट नाही, मी अजून स्लिम नाही, मी अजून सक्सेसफुल नाही. म्हणजेच आपण काय करतो, स्वतःवर प्रेम करण्यासाठी काही अटी लावतो. पण एक गोष्ट लक्षात घ्या, सेल्फ लव्ह हा परफेक्ट असताना सुरू होत नाही. तो इम्परफेक्ट असतानाच सुरू करावा लागतो. आजपासून आपण सगळे स्वतःवर प्रेम करूयात. तर काही गोष्टी सांगते, त्या तुम्ही रोज करू शकता. रोज रात्री झोपताना 10 मिनिटं एका ठिकाणी शांत बसून राहायचे, डोळे बंद करून. कसा दिवस गेला, आज तुम्हाला काय-काय वाटलं, कसं वाटलं, हे सगळं जाणून घ्यायचं. स्वतःबरोबर वेळ घालवायचा. दुसरं असं की स्वतःशी बोलताना कठोर शब्द वापरायचे नाहीत. प्रेमळ शब्द वापरायचे, स्वतःबद्दल पॉझिटिव्ह शब्द वापरायचे. तिसरं असं की जर का काही ट्रिगर होत असेल, तर तुमची बॉडी याचा अर्थ सिग्नल देते की अजून काहीतरी हीलिंग व्हायचं बाकी आहे. तर ते खूप महत्त्वाचं आहे. ते जाणून घ्या. सेल्फ लव्ह म्हणजे स्वतःला बदलण्याची धडपड नाही, तर स्वतःला जसे आहात तसे स्वीकारण्याची तयारी आहे. आणि लक्षात ठेवा, जग तुमच्याशी तसेच वागेल जसे तुम्ही स्वतःशी वागता. म्हणून आज, आत्ताच स्वतःला एक प्रामाणिक प्रश्न विचारा. तुम्हाला खरंच स्वतःवर प्रेम आहे का? की तुम्ही अजूनही स्वतःला सिद्ध करत आहात? तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. आणि जर तुम्हाला काही प्रश्न असेल तर मला कमेंट करून तुम्ही नक्की सांगू शकता. त्याला रिप्लाय द्यायचा प्रयत्न करेल. सो थँक यू सो मच. बाय.